नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. तुम्ही ज्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत होत्या तो व्हिडिओ आज आपण घेणार आहोत. तर त्यामध्ये आपण कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग घेणार आहोत. अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ज्या मैत्रिणी चॅनलवर नवीन असतील तर तुम्ही मागचेही व्हिडिओ नक्कीच बघा, कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी बेसिकपासून शिकलेलो आहोत. मागचे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला हे व्हिडिओ सोपे जातील. तर त्यासाठी तुम्ही ते व्हिडिओ नक्कीच बघा. आवडले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया. कटोरी ब्लाऊजच्या पेपर कटिंगसाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. तर इथे स्केल पट्टी लागणार आहे. त्यासाठी लागणार आहे इंच टेप, पेन, कात्री, मापाचा ब्लाऊज, एक पेपर आणि एक वही. तर माप लिहिण्यासाठी आपल्याला इथे वही लागणार आहे. तर बघा, आता मापाच्या ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे ते अगदी स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत. आपल्याला ब्लाऊजला फिटिंग व्यवस्थित येण्यासाठी ब्लाऊजची कटिंग व्यवस्थित येणंही खूप गरजेचं आहे आणि त्याआधी ब्लाऊजचे मापेसुद्धा घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, सर्वात अगोदर आपण सविस्तर अशी ब्लाऊजची मापे घेऊया. तर मापे घेताना आपल्याला सर्वात अगोदर घ्यायची आहे ब्लाऊजची पूर्ण उंची. तर ब्लाऊजची पूर्ण उंची घेताना आपल्याला ब्लाऊज उलट्या साईडने ठेवून घ्यायचा आहे आणि वर शोल्डरपासून खाली कमरेपर्यंत अशी ब्लाऊजची पूर्ण उंची मोजून घ्यायची आहे. तर जिथे शोल्डरचं शिवण आहे तिथे आपल्याला टेप ठेवून घ्यायचा आहे आणि खाली थोडंसं ओढून आपल्याला पूर्ण उंची मोजून घ्यायची आहे. तर आता ह्या ब्लाऊजची पूर्ण उंची आपल्याला रेडी 13 इंच ठेवायची आहे. तर बघा, इथे आता आपण 13 इंच वहीवर लिहून घेऊया. तर वहीवर लिहिण्यासाठी तुम्ही इथे लागणारी मापे लिहून घ्या. तर पूर्ण उंची, कमर, छाती, पुढचा गळा, मागचा गळा, बाही लांबी, दंडघेर आणि शोल्डर असं आपल्याला इथे लिहून घ्यायचं आहे. आता जिथे पूर्ण उंची आपण लिहिलेलं आहे त्यापुढे आपल्याला 13 इंच असं लिहून घ्यायचं आहे. पूर्ण उंची झाल्याच्या नंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे छातीचं माप. तर छातीचं माप घेताना आपण ज्या साईडने काच आहे तर त्या साईडने आपल्याला इथे छातीचं माप घ्यायचं आहे. तर छातीचं माप घेताना आपल्याला इथे पूर्ण माप घेऊन चौथा भाग करण्याच्या भानगडीत आपल्याला पडायचंच नाही. तर त्यासाठी आपल्याला एक साईडचंच माप घ्यायचं आहे. हे माप घेऊन सुद्धा खूप छान असा आपला ब्लाऊज फिटिंगला बसतो. तर बघा, इथे पहिलं काच आहे तिथून आपल्याला मुंढ्यापर्यंत असं छातीचं माप घ्यायचं आहे आणि इथं मुंढ्यामध्ये थोडंसं आपल्याला ओढून घ्यायचं आहे. तर बघा, आता इथे छातीचं माप आलेलं आहे 9.5 इंच. तर आता आपल्याला लगेच वहीवर इथे 9.5 इंच असं लिहून घ्यायचं आहे. तर बघा, जिथे आपण छातीचं माप लिहिलेलं आहे तिथे आपल्याला इथे 9.5 असं लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायची आहे कमर. तर इथे एकदम खालच्या बटनपासून पुढे आपल्याला इथे कमरेचं माप घ्यायचं आहे. तर कमरेचं माप इथे आलेलं आहे 8 इंच. लगेच आपण इथे 8 इंच असे लिहून घ्यायचे. त्यानंतर घ्यायचं आहे समोरच्या गळ्याचं माप. तर समोरच्या गळ्याचं माप घेताना आपल्याला शोल्डरच्या शिवणापासून खाली जेवढा गळा आहे तेवढा आपल्याला इथे माप घ्यायचं आहे. तर इथे आलेलं आहे 5.5 इंच. तर इथे मी 5.5 इंच लिहून घेतलेलं आहे. आता तुमच्या ब्लाऊजचं जेवढं आलेलं आहे तेवढं तुम्ही घ्या. आता माझ्या ब्लाऊजवरून जसे मापे आलेले आहेत तसे मी इथे लिहून घेतलेले आहे आणि तुमच्या ब्लाऊजवरून जसे मापे आले तसं तुम्ही तिथे लिहून घ्या. आता मागचा गळा बघा, शोल्डरपासून खाली गळ्यापर्यंत आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर मागचा गळा आलेला आहे 7.5 इंच. तर इथे मी 7.5 इंच लिहून घेतलेला आहे. आता घ्यायचं आहे आपल्याला बाहीची लांबी. तर बाहीची लांबी जिथे आपल्याला शोल्डरचं शिवण असते तिथून आपल्याला खाली दंडघेरापर्यंत असं बाहीचं माप घ्यायचं आहे. तर इथे बाही आहे 5.5 इंच. लगेच इथे मी 5.5 इंच लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर घ्यायचं आहे दंडघेर. तर बघा, ह्या पद्धतीने बाही व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे आणि दंडघेराचं आपल्याला इथे माप घ्यायचं आहे. तर बघा, दंडघेरही आपला इथे आलेला आहे 5.5 इंच. तर बघा, 5.5 इंच असं इथे लिहून घेतलेलं आहे. तर बघा, आता हे सर्व माप आपण ब्लाऊजवरून आलेली आहेत. आता यामध्ये किती ॲड करायचं ते आपण इथे पाहूया. तर बघा, आता आपल्याला रेडी उंची 13 इंच पाहिजे. तर त्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे. तर इथे घ्यायचं आहे 14 इंच. छातीचा भाग आलेला आहे 9.5 इंच. त्यामध्ये 1.5 इंच वाढून आपल्याला इथे घ्यायचं आहे 11 इंच. त्यानंतर कमर आपल्याला लागणार आहे फिटिंगसाठी. पुढचा गळा आलेला आहे 5.5 इंच. त्यामध्ये अर्धा इंच वाढून आपल्याला घ्यायचं आहे 6 इंच. मागचा गळा आलेला आहे 7.5 इंच. त्यामध्येही आपल्याला अर्धा इंच ॲड करून घ्यायचा आहे 8 इंच.
बाही लांबी आलेली आहे 5.5 इंच, त्यामध्ये 1 इंच वाढून आपल्याला इथे घ्यायची आहे 6.5 इंच. आणि इथे दंडघेर आपल्याला फिटिंगसाठी लागणार आहे. आणि त्यानंतर शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला इथे 2.5 इंच रेडी आहे, तर इथे घ्यायचा आहे 3 इंच. तो शोल्डर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तर बघा आता इथे माप घेऊन झालेलं आहे, त्यामध्ये किती वाढून घ्यायचं तेही आपण सविस्तर असं पाहिलेलं आहे. आता आपल्याला इथे घ्यायचं आहे पेपर. तर आता आपण इथे साईडने वाढून माप घेतलेलं आहे, ते माप आपल्याला इथे पेपरवर टाकून आपल्याला परफेक्ट अशी इथे मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा सर्वात जास्त चालणारा कटोरी ब्लाऊज, तर त्या ब्लाऊजची आपण इथे पेपर कटिंग पाहणार आहोत. ज्या मैत्रिणी चॅनलवर नवीन असतील तर तुम्ही मागचेही व्हिडिओ नक्कीच बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला व्यवस्थित असं समजते. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण छोट्या मोठ्या काही ट्रिक सांगतो, त्याही तुम्हाला लक्षात येतात. व्हिडिओ स्किप केला तर त्याही स्किप होतात आणि तुमचा ब्लाऊज बिघडतो. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा आता इथे आपण न्यूजपेपर घेतलेला आहे. न्यूजपेपर घेऊन आपण इथे आपला रेडी ब्लाऊज 13 इंच आहे, तर त्यासाठी आपल्याला 1 इंच वाढून इथे 14 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. 14 इंचावर मार्किंग करून इथे स्केलच्या सहाय्याने आपल्याला एक आडवी रेष ओढून घ्यायची आहे. आता मी इथे स्केच पेनचा वापर करून घेतला आहे, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसावे यासाठी. तुम्ही साध्या पेनचाही वापर केला तरीही चालतो. आता इथे आपण आडवी रेष ओढून घेतली, त्यावर आपल्याला इथे गळ्याची मार्किंग करून घ्यायची. तर गळ्याची मार्किंग इथे 2.5 इंचावर करून घेतली. त्यानंतर आपल्याला इथे शोल्डरची मार्किंग करून घ्यायची. शोल्डरची मार्किंग इथे 3 इंचावर करून घेतली. आता मुंड्याची मार्किंग इथे 6 इंचावर आपण करून घेतली. लगेच आपला समोरचा गळा आहे 5.5 इंच, त्यामध्ये अर्धा इंच वाढून आपण इथे 6 इंच घेतलेला आहे. तर 6 इंचावर मार्किंग करून घेतली. आता खालच्याही साईडने आपल्याला गळा 2.5 इंचच असं घ्यायचा आहे. खालच्याही साईडने 2.5 इंचावर मार्किंग करून घेतली. आता इथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा आता इथे गळ्याचा बॉक्स आपण इथे तयार करून घेतलेला आहे. मुंड्याची मार्किंग करण्यासाठी आपण एक उभी रेष ओढून घ्यायची, त्यानंतर लगेच आडवी रेष ओढून घ्यायची आहे. आता ही आडवी रेष ओढली तिथे आपल्याला इथे छातीचं माप टाकून घ्यायचं आहे. तर त्याआधी आपण इथे मुंड्याची मार्किंग करून घेऊया. तर बघा इथे मुंड्याची मार्किंग करण्यासाठी आपल्याला इथे 1 इंचावर समोरच्या मुंड्याची मार्किंग करून घ्यायची आहे आणि पुढं 1.5 इंचावर अशी मागच्या मुंड्याची मार्किंग करून घ्यायची आहे. दोन्ही मुंड्याची आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे घ्यायचं आहे छातीचं माप. तर छातीचं माप आलेलं आहे 9.5 इंच. तर 9.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि पुढं 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. तर पुढचे 1.5 इंच ही शिलाई मार्जिन आहे. तर इथे 1.5 इंच किंवा 2 इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. तर बघा आता इथे 2 रेषा ओढून घ्यायच्या आहेत. एक आपली शिलाई मार्जिन आणि एक फिटिंगची, अशा 2 रेषा इथे ओढून घ्यायच्या आहेत. आता त्यानंतर आपल्याला इथे मुंड्याची मार्किंग करून घ्यायची आहे. तर मुंड्याची मार्किंग करण्याआधी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला सोपं जावं यासाठी आपण इथे सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. तर बघा मुंडा आहे 6 इंच, तर सेंटरमध्ये 3 इंचावर अशी मार्किंग करून घेतली आणि समोरच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आणि बघू शकता परफेक्ट असा आपण इथे आकार टाकून घेतलेला आहे. मुंड्याचे आकार व्यवस्थित आले तर ब्लाऊजला कुठेही जोळ येत नाही आणि फिटिंगला परफेक्ट बसतो. तर त्यासाठी मुंड्याच्या आकाराची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. आता लगेच आपण इथे गळ्याचीही मार्किंग करून घेऊया. तर बघा इथे मी गोल गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे. मुंड्याची आणि गळ्याची दोन्हीही मार्किंग करून झालेली आहे. आता इथे आपल्याला कटोरीची मार्किंग करायची आहे. तर त्याआधी आपल्याला इथे क्रॉसपट्टी घ्यायची आहे. तर क्रॉसपट्टी बघा गळ्याच्या खाली 3.5 इंच घ्यायची आणि मुंड्याच्या खाली 2.5 इंच असं घेऊन आपल्याला इथे क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर क्रॉसपट्टीचा आकार देताना अर्ध्यामध्ये सरळ आणि समोर तिरका असा इथे क्रॉसपट्टीचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर बघा परफेक्ट असा आपण इथे क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे. इथे थोडंसं डार्क करून घेते, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसेल. आता ह्या क्रॉसपट्टीवर आपल्याला कटोरीची मार्किंग करून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे मापाच्या ब्लाऊजवरून इथे कटोरी मोजून घ्यायची आहे. तर बघा मापाचा ब्लाऊज सरळ असा ठेवून घ्यायचा आहे आणि इथे काज बटन पट्टीपासून पुढे आपल्या कटोरीचं जे शिवण आहे तिथपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर बघा मापाच्या ब्लाऊजवरून कटोरी आलेली आहे 5 इंच, तर आपल्याला अर्धा इंच वाढून 5.5 इंचावर अशी मार्किंग करून घ्यायची आहे.
मुंड्यातून आपल्याला 2 इंचावर एक आणि 2.5 इंचावर एक अशा 2 मार्किंग करून घ्यायच्या आहेत. आता गळ्याच्या साईडने 5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि ह्या तिन्ही मार्किंगमधून आपल्याला इथे कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. जिथून कटोरीचा आकार परफेक्ट येईल तिथून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि बघू शकता परफेक्ट असा आपण इथे कटोरीचा आकारसुद्धा देऊन घेतलेला आहे. आणि आपल्या ब्लाऊजची पूर्ण अशी इथे मार्किंग करून झालेली आहे. आता तुम्हाला छानपैकी समजलीच असेल, तरीही परत एकदा मी मापे लिहून घेते जेणेकरून तुम्हाला अजून छान समजेल यासाठी. तर बघा आता इथे गळा आपण घेतलेला आहे 2.5 इंच, शोल्डर घेतलेला आहे 3 इंच. तर शोल्डर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तर तुम्हाला इथे कमी शोल्डर पाहिजे असेल तर तुम्ही 2.5 इंचही घेऊ शकता. तर इथे मी 3 इंच असं घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपण मुंडा घेतलेला आहे 6 इंच. तर इथे 6 इंच लिहून घेतलेला आहे. मुंड्याची मार्किंग आपण समोरच्या मुंड्याची मार्किंग 1 इंचावर केली आणि पुढच्या मुंड्याची अर्धा इंच आपण वाढून घेतलेला आहे. म्हणजे पूर्ण आपण 1.5 इंच असं घेतलेलं आहे. तर आता मागच्या आणि मुंड्याचेही आकार आपण इथे लिहून घेतलेले आहेत. आता कटोरीची मार्किंग आपण करून घेतलेली आहे. गळ्याच्या साईडने 5 इंच आणि मुंड्याच्या साईडने 2 इंच आणि 2.5 इंच अशा 2 मार्किंग करून घ्यायच्या आहेत. ज्या मार्किंगमधून आपला आकार व्यवस्थित आला तिथून आपल्याला द्यायचा आहे. छातीचं माप आहे 9.5 इंच. तर त्यामध्ये 1.5 इंच वाढून आपण इथे 11 इंच असं घेतलेलं आहे. शिलाई मार्जिन वाढून आपण इथे 1.5 इंच घेतलेली आहे. तुमच्याकडे कपडा जास्त असेल तर तुम्ही इथे 2 इंचसुद्धा घेऊ शकता. तर बघा साईडने ह्या रेषा ओढलेल्या आहेत तर ते आपलं आहे शिलाई मार्जिन. तर साईडचे जे शिलाई मार्जिन आहे तर ती कमी जास्त तुम्ही कपड्यानुसार ठेवू शकता. आता इथे कटोरीची मार्किंग आपण करून घेतलेली आहे 5.5 इंच. तर बघा आता वरून खाली आपण गळा घेतलेला आहे 6 इंच. तर गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. खालच्याही साईडने आपण गळा घेतलेला आहे 2.5 इंच. आता क्रॉसपट्टी आपण गळ्याच्या खाली घेतलेली आहे 3.5 इंच, मुंड्याच्या खाली घेतलेली आहे 2.5 इंच. तर बघा आता इथे पूर्ण मापे मी परत एकदा लिहून घेतलेली आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला कन्फ्यूज होणार नाही आणि पहिल्याच व्हिडिओमध्ये ब्लाऊजसुद्धा कट करू शकतील ह्यासाठी. तर बघा आता हा डायग्राम आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा सर्वात अगोदर आपल्याला हा वरचा जो मुंडा आहे तर तो कट करून घ्यायचा आहे. तर मुंडा कट करताना अगदी हात वळून आपल्याला इथे मुंडा कट करून घ्यायचा आहे. मुंड्याचा आकार बिघडणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. तर बघा आता इथे आता सेंटरमधून जो जॉईंट आहे तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे जेणेकरून मागचा आणि समोरचे दोन्ही बाजू वेगवेगळ्या होतील यासाठी. तर बघा आता मागची आणि समोरच्या दोन्ही बाजू वेगवेगळ्या झालेल्या आहेत. तर आता मागच्या बाजूचा आपण इथे गळा कट करून घेऊयात. तर मागचा गळा कट करण्यासाठी आपल्याला इथे वर 2.5 इंचावर अशी मार्किंग करून घ्यायची. आता खाली आपल्या ब्लाऊजचा गळा आलेला होता 7.5 इंच. अर्धा इंच वाढवून आपण इथे 8 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि खालच्याही साईडने आपण 2.5 इंचावर मार्किंग करून घेतली. तर खालच्या साईडने तुम्हाला थोडासा ब्रॉड गळा पाहिजे असेल तर तुम्ही खालच्या साईडने इथे 3 इंचावर मार्किंग करून घेऊ शकता. तर बघा 2.5 इंचावर आपण मार्किंग करून घेतले आणि इथे एक आडवी रेष ओढून घेतली. पुन्हा एक उभी रेष ओढून आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण 4 टक्स ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग झालेली आहे. तर त्यामध्ये आपण गोल गळा शिकलेला आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौकोनी गळा शिकणार आहोत. तर त्यासाठी आपण इथे चौकोनी गळ्याची कटिंग करून घेऊयात. तर बघा आता इथे आपल्या गळ्याची कटिंग करून झालेली आहे. मागच्या साईडने आपल्याला अर्धा इंच असं तिरकं कट करून घ्यायचं आहे जेणेकरून ब्लाऊजची फिटिंग परफेक्ट येईल यासाठी. बऱ्याच जणी जे मागच्या साईडने ब्लाऊज वर उचलल्या जातात तर त्यांच्यासाठी आपण ह्या पद्धतीने जर ब्लाऊज कट केला तर फिटिंग अगदी परफेक्ट अशी येते. तर बघा आता मागची बाजू आपली कट करून झालेली आहे. आता घेऊयात समोरची बाजू. तर समोरच्या बाजूची सर्वात अगोदर आपण इथे क्रॉसपट्टी कट करून घेऊयात. क्रॉसपट्टी कट करून झाल्यावर समोरचा गळा कट करून घेऊयात. गळा कट करताना हात वळून आपल्याला इथे गळा कट करून घ्यायचा आहे जेणेकरून गळ्याचा आकार बिघडणार नाही. आता लगेच आपण ही कटोरीही कट करून घेऊयात आणि ही कटोरी बाजूला ठेवून घेऊयात कारण आपल्याला ह्याच कटोरीवरून वाढीव कटोरी तयार करायची आहे. आता इथे समोरचा मुंडा कट करून घेऊयात. तर मुंडा कट करताना आपल्याला आकार बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मुंड्याचे आणि बाहीचे आकार व्यवस्थित आले तर ब्लाऊज फिटिंगला परफेक्ट येतो. नाहीतर मुंड्यामध्ये ब्लाऊज ओढला जातो किंवा झोळ येतो.
तर यासाठी मुंढ्याचे आकार व्यवस्थित कट करणे खूप गरजेचं आहे. तर बघा आता ही जी क्रॉस पट्टी आणि समोरची बाजू आपण बाजूला ठेवून घेऊयात. आता ही कटोरी ही बाजूला ठेवून घेऊयात. आता आपण कट करूयात बाही. तर बाही कट करण्यासाठी आपण जो उरलेला पेपर आहे तर तो पेपर घेऊयात आणि ज्या भागाने जोड आहे तर त्या बाजूकडून आपल्याला इथे ब्लाऊजची पूर्ण उंची टाकून घ्यायची आहे. तर बघा आता ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 5.5 इंच. त्यामध्ये 1 इंच वाढून इथे 6.5 इंचावर अशी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. आता छातीचं माप आलेलं आहे 9.5 इंच. तर आपल्याला इथे रुंदी घ्यायची आहे 9 इंच. तर इथे रुंदीसाठी आपण 9 इंचावर अशी मार्किंग करून घेतलेली आहे. आता इथे एक बॉक्स तयार करून घेऊयात जेणेकरून आपल्याला बाहीचा आकार टाकायला सोपं जाईल यासाठी. आता बाहीचे आणि मुंढ्याचे आकार आपल्याला येणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण पहिला जो व्हिडिओ आहे तर त्या व्हिडिओमध्ये आपण मुंढ्याचे आकार, बाहीचे आकार आणि गळ्याचे आकार शिकलेलो आहोत. ज्या मैत्रिणी चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी मागचेही व्हिडिओ नक्कीच बघा, कारण ते व्हिडिओ बघितले तर समोरचे व्हिडिओ तुम्हाला सोपे जातील यासाठी. कारण आपण अगदी बेसिकपासून अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. तर बघा आता इथे ह्या समोरच्या साईडने आपण 1.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला बाहीचा आकार टाकून घ्यायचा आहे. परफेक्ट असं इथे आपण बाहीचा आकारही टाकून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे दंडघेर. तर दंडघेर आहे 5.5 इंच. 5.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचे. पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच अशी मार्किंग करून घ्यायची आणि इथे आपल्याला फिटिंगची एक रेष आणि शिलाई मार्जिनची एक रेष अशा 2 रेषा ओढून घ्यायच्या. तर बघा आता इथे परफेक्ट अशी आपण बाहीची मार्किंगसुद्धा करून झालेली आहे आणि हे साईडचं आहे आपलं शिलाई मार्जिन. तर आता कट करताना आपल्याला वरचा जो आकार आहे तो अगोदर कट करून घ्यायचा आहे. पेपर कट करण्यासाठी आपण वेगळी कात्री घ्यायची आहे. ज्या कात्रीने आपण कपडा कट करतो तर ती घ्यायची नाही. त्या कात्रीने जर पेपर कट केला तर कात्री खराब होते. तर पेपर कट करण्यासाठी आपल्याला इथे वेगळी कात्री वापरायची आहे. तर बघा आता बाही एकेरी करून घ्यायची आणि आपल्याला समोरचाही आकार कट करून घ्यायचा आहे. अगदी हात वळून आपल्याला जसा आकार आहे तसा कट करून घ्यायचा आहे. आणि बघा परफेक्ट असा आपण बाहीचाही आकार कट करून घेतलेला आहे. आता कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला एक वेगळा पेपर घ्यायचा आहे आणि त्या पेपरवर अशी तिरकी कटोरी ठेवून घ्यायची आहे. आता एक साईडने 1.5 इंच असा कपडा येईल ह्या पद्धतीने आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे आणि आपली जी छोटी कटोरी आहे तिची जशास तशी इथे मार्किंग करून घ्यायची आहे. गळ्याची मार्किंग कुठेही वाढवायची नाही, जशास तशी ठेवून घ्यायची आहे. तर बघा आता ह्या कटोरीची मार्किंग करून झालेली आहे. ही कटोरी आपण इथे बाजूला ठेवून घेऊयात. दोन्ही साईडने 1.5 इंच असं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. कटोरी ब्लाऊजचा सर्वात महत्त्वाचा भाग कटोरी कशी वाढवायची. खास नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी खूप सोपी पद्धत आहे आणि कुठेही कन्फ्युजन न होता तुम्हाला व्यवस्थित असं समजेल या पद्धतीने इथे सांगितलेलं आहे. दोन्ही साईडने 1.5 इंच वाढवलं, सेंटरमध्ये 1.5 इंच वाढवलं आणि आता जो वाढलेला भाग आहे तर त्यावर आपण ह्या पद्धतीने रेषा ओढून घेतलेल्या आहेत. आता साईडचा आकार देण्यासाठी खालच्या साईडने थोडासा मोठा आणि वर निमुळता असा इथे आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता परफेक्ट असा इथे आपण आकारसुद्धा देऊन घेतलेला आहे आणि गळ्याला कुठेही वाढवायचं नाही, गळा जशास तसा ठेवायचा आहे. या 3 ठिकाणीच आपण वाढवून घेतलेला आहे आणि आता ही कटोरी आपण इथे कट करून घेऊया. तर बघा कटोरी वाढवण्याची सर्वात सोपी पद्धत आहे. तर बघा आता ही कटोरी कट करून घेतलेली आहे. आता सेंटरमध्ये आपण हा टक्स टाकून घेऊयात आणि तिथे एक टाचपिन लावून घेऊयात. तर बघा आपण परफेक्ट अशी ती कटोरीसुद्धा कट करून झालेली आहे आणि पफसुद्धा खूप छान असा आलेला आहे. तर टाचपिन लावून झाल्यावर तुम्ही बघू शकता. तर बघा छान अशी आपण इथे कटोरीसुद्धा कट करून घेतलेली आहे. तर आपल्या ब्लाऊजची पूर्ण अशी कटिंग झालेली आहे. तर बघा आता समोरची बाजू, मागची बाजू आणि बाही सर्व आपलं इथे कट करून झालेलं आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर कटिंग वापरून अस्तरचा ब्लाऊज कट कसा करावा हे पाहणार आहोत. तर त्यासाठी उद्याचाही व्हिडिओ नक्कीच बघा. पेपर कटिंग आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्या मैत्रिणी शिकण्यासाठी इच्छुक आहेत तर त्यांना व्हिडिओ नक्कीच शेअर करा. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.